विदर्भातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सगळ्यात आवडता सण म्हणजेच पोळा अवघ्या काही दिवसांवर आहे। व्हिडिओमध्ये सध्या आपण जे सुंदर गवळव बैलांचे छायाचित्र बघत आहात, अशा प्रकारचे बैल आता खूप दुर्मिळ झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या बैलजोड्या आपल्याला पाहायला मिळतील का नाही, हा सर्वात मोठा प्रश्न इथे उभा झालेला आहे। नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते वसुंधरा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून अशाच प्रकारची गवळव संबंधीची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 गावातील गायींच्या कळप बघितले। त्याच्यात 50 किंवा त्यापेक्षाही वर्त एका कळपामध्ये गायी होत्या, पण तेथे एकही शुद्ध वंशावळीचा गवळव वळून होता। त्यामुळे आपल्या गवळव गोवंशाचं जे गुणवैशिष्ट्य आहे ते दिवसेंदिवस घसरत चाललेले आहे आणि शुद्ध आता जे आपण व्हिडिओच्या सुरुवातीला जे शुद्ध गवळव बैल जोड्यांची छायाचित्र बघितले, तशा प्रकारच्या गवळव बैल जोड्या येणाऱ्या काळात तयार होतील का, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा। तर शुद्ध गवळव वळूच्या अभावामुळे यातील जे गोवंश आहे ते कृत्रिम रीतीनुसार जे जर्सी किंवा इतर गोवंशाच्या सिमेंटमुळे ते क्रॉस होत आहे आणि दिवसेंदिवस गवळवची जे शुद्धता आहे ते घसरत चाललेली आहे। काही नाही, युट्यूब चॅनलवर टाकते। कोणत्या गावची आप्पाजी तुम्ही? मूर्ती किती गाई आहे याच्यात? त्याच्यात 3.5 खंड्या। हो का? गोरा नाही का याच्यात? नाही, गोरं नाही आहे। काऊन? गोरं घेतलंच नाही बहीण। मग आता गाई खाली नाही राहत का? हो, खाली आहे। मग पहा ना चांगलं गोरं एखादं। नाही बाबा, आपलं तर फोन नाही का? ठीक आहे सांग ना मग। पूर्वीच्या काळात प्रत्येक गावामध्ये कळपात एक चांगला शरीर रचना असलेला वळू ठेवला जायचा, जेणेकरून त्या वळूंपासून चांगल्या प्रकारचे वासरं तयार होऊन आपल्याला शेतीसाठी चांगले बैल मिळायची। हीच व्यवस्था आपल्याला राबवण्याची गरज आहे, नाहीतर या गोष्टी जवळपास अशक्यच आहे। गवळव संवर्धन हा एक दोघांचा विषय नसून याच्यात अनेक लोकांची आपल्याला साथ पाहिजे आहे। जरी काही लोक चांगल्या प्रकारच्या गायींचे आणि वळूंचे जतन आणि संवर्धन करत आहेत, पण ते या तुलनेत खूप कमी आहे। विदर्भातील प्रत्येक व्यक्तीनेच आणि शेतकऱ्याने याच्यात आपल्या क्षमतेनुसार योगदान दिले पाहिजे, तेव्हाच आपली गवळव गोवंश वाचू शकेल। नाहीतर अशा प्रकारचे दृश्य आपल्याला फक्त व्हिडिओमध्ये आणि पोळा हा फक्त आपल्याला भविष्यात नावापुरता साजरा करावा लागेल। आणि हे बी आहे का देवगाईचे? हो, देवगाईचे। सांड्या नाही का? नाही, सांड्या काऊन नाही? सांड्या नाही। मग गाई कशा पडते? बस असं इंजेक्शन लावते, दोन्ही गाठ सांड्या नाही आहे। हो का? इकडे या, इकडे किती वर्षापासून चारता तुम्ही गाई? मला 5 वर्ष झाली। 5 वर्ष? किती गाई आहे आपल्याकडे? आपल्याकडे गाई 4 खंड्या आहे, लहान मोठ्या। 4 खंड्या? आता गोरा ठेवायचा आहे की काय? धरते लोकांच्या मनानं। ओकेच्या मनानं? हो, ठीक आहे।